नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन मंत्री तसंच इतर मान्यवरांच्या हस्ते युवा पिढीचा सन्मान. एसटीच्या ताफ्यात लवकरच स्मार्ट ई बस. प्रताप सरनाईक आणि शिक्षण मंत्र्यांची शाळांसाठी महत्त्वाची घोषणा. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सेंट लॉरेन्स हायस्कूल वागळे स्टेट ठाणे इथे प्रभाग क्रमांक 18 मधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यास कटिबद्ध आहे. सतत शिकण्याची, जाणून घेण्याची आणि प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवा. मुलांनो, तुमचा प्रवास आता सुरू आहे आणि तुम्हाला जगभरात अनेक संधी मिळतील. त्या संधीचं सोनं करा. आपल्या संवादातून शालेय शिक्षण मंत्री भुसेंनी विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं. 10वी आणि 12वी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यात त्यांचं भविष्य ठरतं. प्रत्येक छोट्या कामाचं कौतुक केलं तरच त्या हातातून मोठं काम घडतं. त्यामुळेच आजची ही युवा पिढी भविष्यात मोठं कार्य करणार आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलाय. 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केलंय. संकल्प प्रतिष्ठान कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. चांगल्या कामाला वावा करून कौतुक करणं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं मत आमदार फाटक यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि शिक्षक सर्वांचंच कौतुक आणि सर्वांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सचिव राम रेपाळे, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक दीपक वेदकर, संजय भोसले, अभिजित पांचाळ, सीमा आवटी, डॉक्टर वाघ, नगरसेविका नम्रता फाटक, विजय पडवळ, सुरेश दाते तसंच सर्व विद्यार्थी आणि पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात. यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल, त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांचं दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करत त्यांचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला, पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती. त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू ठेवला आहे. धन्यवाद. AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण एसटी महामंडळानं देखील अंगीकारलं असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5,000 बसेसपैकी दरवर्षी किमान 1,000 बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या ई बसेस देखील AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितल्या. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसचं सादरीकरण केलं. नव्या ई बसमध्ये चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे AI तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील. तशा प्रकारच्या धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई बसेसमध्ये असणार आहे. तसंच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये 2 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशमक यंत्रणा बसमध्ये असावी असं मत यावेळेला मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलं. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला सांगितलं.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ठाण्यातील दौऱ्यात जिल्हा परिषद शाळांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या बालकांनी आपल्या बाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश दिलाय त्यांना घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अनेक पालक सरकारी शाळा निवडत आहेत. आमच्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत आणि यंदा 25% पटसंख्या वाढेल, असंही त्यांनी सांगितलं. येत्या 16 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकारी मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलंय. दादा भुसे यांनी पालकांना आवाहन करताना म्हटलं की UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये यशस्वी झालेले 50%पेक्षा जास्त विद्यार्थी हे शासकीय शाळातील आहेत. त्यामुळे सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम आहे, त्यावर विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन तसंच आरोग्य तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळेला दिली. एक ग्रामपंचायतीने अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे. काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे. त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले जातात. त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल की 25% त्या ठिकाणी पटसंख्या वाढलेली असेल. नवीन अनेक उपक्रम कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत. आपण जर बघितलं तर येणाऱ्या 16 जूनला जेव्हा शाळा सुरू होणार आहेत तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय. सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक साथीचे आजार डोक्यावर काढतायत. त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले. झोपडपट्टी भागात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमकडून औषध फवारणी, डोर टू डोर जात आजारी नागरिकांची तपासणी, पिण्याच्या पाण्याची टेस्ट करणं तसंच साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात येते. ठाण्यातील उधळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील राबोडी विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाहणी केली. यावेळेला डॉक्टरांनी जनजागृती करत साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी तसंच स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं. सध्या परिस्थितीमध्ये ना पावसाळा थोडासा लवकर सुरू झाला, मध्येच त्याचा गॅप झाला, मध्येच पावसाळा थांबला. ह्या परिस्थितीमध्ये ना थोडंसं पाणी जागोजागी साठायचं प्रमाण वाढतं आणि मग अशा साठलेल्या जागेंमध्ये जे पाणी जमलेलं असतं त्याच्यामधून मग डासांची उत्पत्ती वाढते आणि मग डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरत असतात. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने मागच्या एक 15 ते 20 दिवसापूर्वीपासूनच ही मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे की अशा प्रत्येक गल्लींमध्ये किंवा अशा प्रत्येक जागेंमध्ये जिकडे काही अशी डासांची उत्पत्ती होऊ शकते ते सगळे स्पॉट नष्ट करणं. जिकडे आता ह्या ठिकाणांमध्ये दुपारी 1:30 वाजता पाणी येतं, सो बरेच जण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवतात. मग अशा साठवलेल्या पाण्याचं पण इन्स्पेक्शन करणं, त्याच्यामध्ये जर कुठे डासांच्या अळ्या असतील तर त्या नष्ट करणं, लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची कामं आपण आशा वर्कर आहेत, ANM, GNM आहेत यांच्यामार्फत करत असतो. तोच कार्यक्रम आपण आज उथळसर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विभागामध्ये करत आहोत. आणि असाच कार्यक्रम आपण फायलेरिया विभाग तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारा जो काही त्यांचा एरिया आहे त्याच्यामध्ये राबवतो आहे. आणि नागरिकांना एक असं आव्हान करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे की हे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, जे आमचे कर्मचारी आहेत, आमच्या आशा वर्कर आहेत, ANM आहे, GNM आहेत, फायलेरियाचे फील्ड वर्कर आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत, ही जणं खूप मेहनतीने एरियामध्ये येऊन काम करत असतात, सर्वे करत असतात. तर त्यांना मदत करा. कोणताही तापाचा रुग्ण आपल्या घरात असेल, आजूबाजूच्यांकडे असेल तर ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत ब्लड टेस्टिंग करण्यात येते. डेंग्यू मलेरियाची टेस्टिंगसुद्धा मोफत करण्यात येते. त्याचा जर ज्यांना गरज आहे त्यांनी त्या टेस्टिंग करून घ्या. आणि सगळ्या प्रकारचे औषधोपचार ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे डेंग्यू असतील, मलेरिया असेल किंवा इन्फ्लुएन्झा असेल, व्हायरल फीवर असतील, ह्या सगळ्याचे उपचारसुद्धा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत. जर त्याच्यानंतरही जर बरं वाटत नसेल तर आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेचं 500 बेडेडचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पण उपलब्ध आहे. सो तिकडेसुद्धा आपल्याला सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत.
सो नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. पाणी साठू देणार नाही किंवा पाणी साठलेलं असेल तर असे ब्रीडिंग स्पॉट्स जर असतील तर ते नष्ट करायचे आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेला, आरोग्य विभागाला मुख्यतः सहकार्य करा. कुठल्याही प्रकारचा आजाराशी संबंधित काहीही माहिती असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. आपल्याला सर्व ती माहिती त्याबद्दल देण्यात येईल. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे बोरिवली दरम्यान बनवणारा बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तसंच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील 5 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत आज खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, MMRD आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवासी संघाचे सदस्य आणि युवा सेनेचे नितीन लांडगे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्यानं मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिपरमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असं या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसं केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसंच धुळीचा त्रास होणार नाही. तसंच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्यानं तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल. तसंच या कामाच्या वेळेमध्ये होतं की नाही ते पाहण्यासाठी MMRDच्या वतीनं नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी बैठकीत दिलेत. ठाणे महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. त्यांनी हा पदभार स्वीकारलाय. डॉक्टर चेतना नितिलके या मुंबई महापालिकेतून प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत आल्या होत्या. सेवानिवृत्तीच्या 6 ते 3 महिन्याआधी त्यांना मूळ आस्थापनेवर हजर होणं बंधनकारक असतं. 3 महिन्यांनी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोडून मूळ सेवेत पुन्हा रुजू झाल्यात. त्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त झालं होतं. या पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे दिलाय. डॉक्टर प्रसाद पाटील हे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात फुफ्फुस रोगतज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे करोना विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. तसंच सध्या ते क्षयरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी केलेल्या कामामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेचा राज्यात 4था क्रमांक आलाय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा परिवहन मंत्री तसंच इतर मान्यवरांच्या हस्ते युवा पिढीचा सन्मान. STच्या ताफ्यात लवकरच स्मार्ट बस. प्रताप सरनाईक आणि शिक्षण मंत्र्यांची शाळांसाठी महत्त्वाची घोषणा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.